गुड मॉर्निंग मुलांनो, मागच्या व्हिडिओत आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची आलेख पद्धत पाहिली होती. सराव संच 1.2 मधलं आपण पहिलं उदाहरण म्हणजे पहिलं कृतीचं होतं. दुसऱ्या प्रश्नातलं पहिलं उदाहरण सविस्तर पाहिलं होतं. दोन समीकरणांचा आलेख काढणं आणि त्यांचा आलेखाच्या ज्या रेषा प्राप्त होतील त्या एकमेकींना ज्या बिंदूत छेदतात ती त्या समीकरणाची उकल असेल हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचं पडताळा घेऊन निरसन पद्धतीनेही आपण त्याची उकल पाहिलेली, त्या समीकरणाची उकल पाहिलेली आहे. आज आपण सराव संच 1.2 मधलं प्रश्न दुसऱ्यातील दुसरं उदाहरण पाहत आहोत. दुसरं उदाहरण आहे x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3. मागच्या तासात पाहिल्याप्रमाणे आपण एक एक समीकरणांचे निर्देशक बिंदू घ्यायचे आहेत. x च्या किमती आपल्या मनाने ठेवायच्या आहेत, y समीकरणावरून काढायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे तक्ते पूर्ण करूया. x अधिक y बरोबर 5 या समीकरणाचे बिंदू निर्देशक काढण्यासाठी आपण सुरुवातीला x ची किंमत घेऊया. x ची समजा x ची किंमत 0 असेल तर x अधिक y बरोबर 5 या समीकरणात x ची किंमत 0 ठेवूया. x 0 अधिक y बरोबर 5 म्हणजे y ची किंमत किती आली? 5. y ची किंमत 5. बिंदू निर्देशक प्राप्त होतील 0,5. चला दुसरी किंमत ठेवूया x ची. x बरोबर समजा 1 असेल. x ची किंमत किती घेऊ? 1. तर समीकरण x अधिक y बरोबर 5. x ची किंमत 1 अधिक y बरोबर 5. y ची किंमत 5 इकडे गेले 1 वजा 5 मधून 1 गेले 4 म्हणजे x ची किंमत 1 असताना y ची किंमत किती आली? 4 आली. अशा पद्धतीने बिंदू निर्देशक 1,4 प्राप्त झाले. चला तिसरा बिंदू घेऊया. x ची किंमत आपल्या मनाने ठरवायची आहे आपल्या सोयीनुसार. वजा 1 ठेवली समजा. वजा 1 समीकरणात x अधिक y बरोबर आहे 5. x ची किंमत ठेवली वजा 1 अधिक y बरोबर 5. तर y बरोबर किती येईल? 5 अधिक 1 म्हणजेच y ची किंमत असेल 6. y ची किंमत 6. बिंदू निर्देशक झाले वजा 1,6. त्यानंतर ठेवू x ची किंमत आपण 2. चौथा बिंदू घेऊया. x अधिक y बरोबर 5. x ची किंमत ठेवूया 2 अधिक y बरोबर 5 म्हणजेच y बरोबर 5 वजा 2 आणि y ची किंमत किती प्राप्त झाली? 5 मधून 2 गेले 3. अशा पद्धतीने चौथे बिंदूचे निर्देशक आपल्याला प्राप्त होतील 2,3. याच पद्धतीनुसार आपण दुसऱ्या समीकरणासाठी बिंदू निर्देशक प्राप्त करूया. x वजा y बरोबर 3 हे आहे आपलं दुसरं समीकरण. आणि पहिलं समीकरण होतं x अधिक y बरोबर 5. चला त्याच पद्धतीने आपण x ची किमती मनाने घेऊया. सुरुवातीला घेऊया x बरोबर 0. पहिला बिंदू समीकरण x वजा y बरोबर 3. x ची किंमत आली 0 वजा y बरोबर 3 म्हणजेच y बरोबर वजा 3 वजा 3. 0, वजा 3 हे पहिल्या बिंदूचे निर्देशक झाले. त्याच्यानंतर घेऊया x ची किंमत आपण 1. दुसरा बिंदू समीकरण x वजा y बरोबर 3. x ची किंमत 1 वजा y बरोबर 3 म्हणजेच वजा y बरोबर 3 वजा 1. 3 मधून 1 गेले 2 राहिले. वजा y बरोबर 2 म्हणजेच y ची किंमत किती आली? वजा 2. अशा पद्धतीने हे बिंदू निर्देशक काय झाले? 1, वजा 2.
चला आता तिसरा बिंदू घेऊया. समजा x बरोबर असतील -1, x वजा y बरोबर 3, x ची किंमत ठेवूया -1 वजा y बरोबर 3, वजा y बरोबर 3, इकडे आल्यानंतर 1 अधिक 1 झाले, वजा y बरोबर 4, म्हणजेच y बरोबर -4. ही प्राप्त झाले -4. बिंदू निर्देशक झाले -1, 4. पुढचा बिंदू घेऊया आपण. x निर्देश चौथा बिंदू, त्याच्यासाठी x निर्देशक समजा 4 असेल. काय होईल? y निर्देशक x वजा y बरोबर 3, x ची किंमत ठेवूया 4 वजा y बरोबर 3, म्हणजेच वजा y बरोबर 3 वजा 4. 4 मधनं 3 गेले, 1 राहिले आणि चिन्ह असेल -1, आणि वजा y बरोबर -1, दोन्ही बाजूला ऋण चिन्ह आहे, म्हणून y ची किंमत किती येईल? y ची किंमत 1 प्राप्त. अशा पद्धतीने चौथ्या बिंदूचे निर्देशक असतील 4, 1. जास्तीत जास्त आपल्याला 4च बिंदूची आवश्यकता आहे. समीकरण 1 साठी सुद्धा 4 बिंदू निर्देशक प्राप्त झाले. समीकरण 2 साठी सुद्धा आपल्याला 4 बिंदू निर्देशक प्राप्त झाले. आता मागच्या पद्धतीनुसार आलेख कागद घेऊया. आलेखावर आपण योग्य प्रमाण घ्यायचं आहे. प्रमाण घेऊया. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर असेल 1 एकक. हा असेल आपला x अक्ष, आणि उभी रेषा y अक्ष. मधोमध स्थापन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहिलेले समीकरण 1 साठी आणि 2 साठीचे बिंदू निर्देशक. सुरुवातीला आपण समीकरण 1 साठी मिळवलेले बिंदू निर्देशक पाहूया. एक एक बिंदूची स्थापना करूया. पहिला बिंदू निर्देशक होता 0,5. स्थापन करूया. 0 x अक्षावर आणि y अक्षावर जायचं. कुठपर्यंत? 5 पर्यंत. इथे मिळाला आपल्याला बिंदू 0,5. ठीक आहे. दुसरा बिंदू होता आपला. दुसरा बिंदू निर्देशक पाहूया. दुसरा 1,4. 1 म्हणजे x अक्षावर कुठे जायचं? 1 वर, आणि y अक्षापर्यंत 4 या बिंदूपर्यंत. इथे आपल्याला दुसरा बिंदू प्राप्त झाला. त्याचे निर्देशक आहेत 1,4. चला तिसरा बिंदू पाहूया. तिसरा बिंदू -1,6. -1,6. -1. होय, इथं असेल -1 x अक्षावर. इथून जायचं कुठपर्यंत? 6 पर्यंत. -1. इथं मिळाला आपल्याला बिंदू -1,6. चला त्याच्यानंतर चौथा बिंदू पाहूया. 2,3. 2 x अक्षावर 2 आणि y अक्षावरील बिंदू 3 हा बिंदू निर्देशक 2,3.
ठीक आहे. अशा या पद्धतीनं आपण या चारही बिंदूमध्ये जाणारी एक रेषा काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण या चारही बिंदूतून जाणारी रेषा काढलेली आहे आणि आपल्याला समीकरण x अधिक y बरोबर पहिलं समीकरण प्राप्त झालेलं आहे. समीकरण ह्या कोणत्या रेषेचं आहे? इथे लिहूया या रेषेवर x अधिक y बरोबर 5 या रेषेतून या समीकरणाची रेषा प्राप्त झाली. चला तर आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू निर्देशक घेऊया. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3. पहिला निर्देशक बिंदू निर्देशक आहे 0, वजा 3. चला स्थापन करूया बिंदू. शून्य x अक्षावर 0, वजा 3 y अक्षावर हा बिंदू इथे प्राप्त झाला आपल्याला. याचे निर्देशक असतील 0, वजा 3. दुसरा बिंदू 1, वजा 2. 1 x निर्देशक 1 आणि y निर्देशक वजा 2. तर हा बिंदू इथे प्राप्त झाला आपल्याला. त्याचे बिंदू निर्देशक असतील 1, वजा 2. चला तिसरा बिंदू पाहूया. तिसऱ्या बिंदूचे निर्देशक आहेत वजा 1, वजा 4. वजा 1, वजा 4. वजा 1 x निर्देशक हे इथं, वजा 4 हे इथं प्राप्त होईल. वजा 1, वजा 4. अशा पद्धतीने 3 बिंदू प्राप्त झाले. चौथा बिंदू आहे 4, 1. 4 x निर्देशक आणि y निर्देशक असेल 1. हा बिंदू इथे प्राप्त झाला आपल्याला. 4, 1. ठीक आहे. आता ह्या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढणार. अशा पद्धतीने आपल्याला दुसरी रेषा प्राप्त झाली. समीकरण x वजा y बरोबर 3 या समीकरणाची रेषा प्राप्त झाली. आता लक्ष द्यायचंय या दोन्ही रेषा एकमेकींना एका बिंदूत छेदलेल्या आहेत आणि त्या बिंदूचे निर्देशक आहेत x अक्षावर ती 4 एककावर आहे आणि y अक्षापासून ती किती 1 एकक. म्हणजे या बिंदूचे निर्देशक काय झाले 4, 1. आणि अशा पद्धतीने या समीकरणाची उकल एक सामायिक समीकरणाची उकल किती प्राप्त झाली आपल्याला 4, 1. ठीक आहे. आता हेच आपण निरसन पद्धतीने या समीकरणाची निरसन पद्धतीने आपण उकल काढूया. आणि आपण काढलेला आलेख हा आपण निरसन पद्धतीने ह्या समीकरणाची उकल बघूया. पहिलं समीकरण आहे x वजा y आणि x अधिक 5 या दोन समीकरणांची उकल बघूया. इथे पहिलं समीकरण आहे ऑलरेडी. आपण
x अधिक 5 y बरोबर 5 इथे लिहूया x वजा y बरोबर 3 निरसन पद्धतीने. आता निरसन पद्धतीमध्ये काय होईल, चलाचा y चलाचा लोप होईल आणि इथं काय येईल 2x बरोबर 5 अधिक 3 म्हणजे 8. x बरोबर किती येतील मग 8/2 म्हणजे x बरोबर किती प्राप्त झाले 2/8 म्हणजे 4. समीकरणामध्ये ठेवू पहिल्या x अधिक y बरोबर 5 आणि x ची किंमत 4 ठेवली तर y बरोबर 5 y बरोबर 5 वजा 4 म्हणजे 1. अशा पद्धतीने x ची किंमत किती आली 4 आणि y ची किंमत किती आली 1. म्हणजे या समीकरणाची उकल ही 4,1 अशी प्राप्त झालेली आहे. आणि या आलेख पद्धतीने आपली ही पद्धत ही प्राप्त झालेली उकल ही बरोबर आहे. यानंतर पाहूया सराव संच 1.2 मधलं प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं समीकरण. x अधिक y बरोबर 0, 2x वजा y बरोबर 9. मागच्याच गणिताप्रमाणे याचे हे समीकरणांचे बिंदू निर्देशक स्थापन करूया. पहिला पाहूया x अधिक y बरोबर 0. एक एक किमती ठेवू. पहिला समजा x ची किंमत आपण घेऊया 1. समीकरण x अधिक y बरोबर 0, 1 अधिक y बरोबर 0 म्हणजे y ची किंमत किती येईल वजा 1. बिंदू निर्देशक झाले 1, वजा 1. दुसरा बिंदू घेऊया वजा 1. x अधिक y बरोबर 0, x ची किंमत वजा 1 अधिक y बरोबर 0 म्हणजे y ची किंमत प्राप्त होईल 1. बिंदू निर्देशक झाले वजा 1, 1. तिसरा बिंदू घेऊया x ची किंमत घेऊया समजा वजा 2 आहे. x अधिक y बरोबर 0 वजा 2 अधिक y बरोबर 0 तर y बरोबर प्राप्त होतील 2. बिंदू निर्देशक झाले वजा 2, 2. त्याच्यानंतर तिसरा बिंदू घेऊया समजा वजा 3 आहे. x ची किंमत x अधिक y बरोबर 0 वजा 3 अधिक y बरोबर 0 तर y बरोबर 3. वजा इकडे गेले अधिक 3 झाले. बिंदू निर्देशक प्राप्त झाले वजा 3, 3. अशा पद्धतीने समीकरण पहिलं x अधिक y बरोबर 0 यासाठी प्राप्त झाले 4 बिंदू निर्देशक. त्याचप्रमाणे आपण पाहूया दुसरं समीकरण 2x वजा y बरोबर 9. या समीकरणासाठी आपण बिंदू निर्देशक घेऊया. पहिला बिंदू घेऊया समजा 1 असेल तर इथे थोडीशी मांडणी वेगळी करून घ्यावी लागेल. समीकरण आहे 2x वजा y बरोबर 9. तर y ची किंमत काढायची म्हणून आपण असं मांडणी करून घेऊया वजा y बरोबर 9 वजा 2x. त्यानुसार आपण x च्या किमती ठेवू शकतो. वजा y बरोबर आता x ची किंमत ठेवलेली आहे आपण 1 म्हणजे 9 2 गुणिले 1 म्हणजे 9 मधनं 2 गेले 7 राहिले. वजा y बरोबर 7 आहेत म्हणून y ची किंमत आली वजा 7. या इथं वजा 7. याप्रमाणे बिंदू निर्देशक 1, वजा 7 प्राप्त झाले. दुसरा बिंदू घेऊया समजा x ची किंमत घेऊया 2 म्हणजे वजा y बरोबर 9 वजा 2x. x ची किंमत घेतलेली आहे आपण 2 गुणिले 2 म्हणजे 9 मधनं 4 गेले.
किती प्राप्त झाले 5 वजा y बरोबर 5 म्हणून y बरोबर वजा 5 वजा 5 2 वजा 5 तिसरा बिंदू निर्देशक घेऊया समजा y ची किंमत x ची किंमत घेऊया 5 समीकरण आपण मांडून घेतलेलं आहे वजा y बरोबर 9 वजा 2x 9 वजा 2 गुणिले 5 म्हणजे 9 वजा 10 10 मधनं 9 गेले 1 राहिले तर वजा 1 येते वजा y बरोबर वजा 1 म्हणजेच y बरोबर किती असतील 1 तिसरे बिंदू निर्देशक प्राप्त झाले 5,1 त्याचप्रमाणे चौथा बिंदू घेऊया आपण समजा y ची x ची किंमत घेऊया 6 वजा y बरोबर 9 वजा 2x 9 2 गुणिले 6 किंमत ठेवलेली x ची 9 वजा काही दोन्ही 12 12 मधनं 9 गेले 3 वजा 3 वजा y बरोबर वजा 3 आहे म्हणून y बरोबर किती आले 3 6,3 असे हे 4 बिंदू निर्देशक आपल्याला प्राप्त झाले आता आलेख का तर एक सामायिक समीकरणाच्या ह्या निर्देशकावरून हा आलेख काढलेला आहे आणि या दोन्ही रेषेसाठी म्हणजेच पहिली रेषा x अधिक y बरोबर 0 आणि दुसरी 2x वजा y बरोबर 9 या दोन्ही रेषा काढल्यानंतर त्या एकमेकींना 3, वजा 3 मध्ये छेदलेले आहेत म्हणून या समीकरणाची उकल 3 वजा, वजा 3 आहे हे निरसन पद्धतीने तुम्ही याचा पडताळा घ्यायचा आहे चौथे उदाहरण आहे 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3 याचा एक सामायिक समीकरणाची उकल काढण्यासाठी आपण पहिल्या समीकरणासाठी बिंदू निर्देशक स्थापन करूया 3x वजा y बरोबर 2 म्हणजे आपण समीकरणाच्या एक एक उकल घेण्यासाठी y ची किंमत काढण्यासाठी समीकरणामध्ये थोडासा बदल करू 3x वजा y बरोबर 2 आहे या समीकरणाला y च्या स्वरूपात y बरोबर वजा y बरोबर 2 वजा 3x इकडे गेल्यानंतर हे वजा 3x अशा पद्धतीने मांडणी केल्यानंतर आपल्याला x ची किंमती ठेवून y चे निर्देशक काढण्यासाठी सोयीचं जाईल सुरुवातीला घेऊया x निर्देशक समजा 0 असेल x निर्देशक 0 आहे तर y ची किंमत किती येईल 2 वजा 3 गुणिले 0 म्हणजे 0 2 मधनं 0 गेले 2 राहील वजा y बरोबर वजा y बरोबर 2 म्हणून y बरोबर वजा 2 पहिल्या बिंदूचे निर्देशक झाले 0, वजा 2 त्यानंतर दुसरे बिंदू निर्देशक घेऊया समजा x ची किंमत आहे 1 तर काही समीकरण y च्या स्वरूपात मांडू वजा y बरोबर 2 वजा 3x x ची किंमत 1 आहे 2 वजा 3 गुणिले 1 म्हणजे 3 3 मधनं 2 गेले 1 राहिले वजा 3 मोठे आहेत म्हणून चिन्ह 3 च असेल वजा y बरोबर वजा 1 म्हणून y बरोबर 1 y चा निर्देशक झाला 1 म्हणजे समीकरण बिंदू निर्देशक 1,1 असते त्याच्यानंतर तिसरा बिंदू निर्देशक घेऊया
x ची किंमत समजा -1 असेल, वजा y बरोबर 2 वजा 3x 2 वजा 3 गुणिले -1 वजा वजाचा गुणाकार अधिक होईल, म्हणजेच इथं 2 अधिक 3 होतील, वजा y बरोबर 5 म्हणून y बरोबर -5. जेव्हा x ची किंमत -1 असेल तेव्हा y ची किंमत -5 असेल. बिंदू निर्देशक 1, -5 असतील. त्याचप्रमाणे चौथ्या बिंदूसाठी निर्देशक घेऊया. समजा चौथा बिंदू x निर्देशक आहे 2, तर y निर्देशक येईल y बरोबर 2 वजा 3 गुणिले 2 वजा 6 मधनं 2 गेले, किती राहिले -4, वजा y बरोबर -4 म्हणून y बरोबर किती होते 4. y निर्देशक असतील 4. अशा पद्धतीने चौथ्या बिंदूचे निर्देशक झाले 2, 4. आता समीकरण 2 साठी पाहू. समीकरण दुसरा आहे, बिंदू निर्देशक घेऊया. 2x वजा y बरोबर 3. हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2. आता यालाही तशीच मांडणी करून घ्या जसं मागच्या समीकरणामध्ये मांडणी करून घेतली होती. बिंदू निर्देशक मिळण्यासाठी वजा 2x वजा y बरोबर 3 आहे, म्हणून वजा y बरोबर 3 वजा 2x. आता x च्या किमती ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. समजा पहिली किंमत ठेवूया आपण, x ची किंमत 0. 3 वजा 2 गुणिले 0 म्हणजे 0. 3 मधनं 0 गेले, 3 राहिले. पण वजा y बरोबर 3 आहेत, म्हणून y बरोबर किती येते -3. बिंदू निर्देशक झाले 0, -3. त्याचप्रमाणे दुसरा बिंदू निर्देशक घेऊया. x निर्देशक समजा 1 आहे, आणि अशीच करू. वजा y बरोबर 3 वजा 2x. 3 वजा 2 गुणिले x ची किंमत ठेवूया 1, म्हणजे 3 मधनं 2 गेले, 1 राहिले. वजा y बरोबर 1 आहेत, म्हणून y बरोबर किती झाले -1. 1 x निर्देशक असताना y निर्देशक -1 प्राप्त होईल. बिंदू निर्देशक झाले 1, -1. याला तिसऱ्या बिंदूसाठी निर्देशक घेऊया. समजा x ची किंमत घेऊया आपण 2. वजा y बरोबर 3 वजा 2x. समीकरणाची ही मांडणी केलेली आहे ती सोयीसाठी आहे. केवळ 3 वजा 2 गुणिले 2 म्हणजे 3 वजा 4. 4 मधनं 3 गेले, 1 राहिले, पण -1 असतील. वजा y बरोबर -1 म्हणून y बरोबर प्राप्त होतील 1. जेव्हा या बिंदूचे निर्देशक झाले 2, 1. चौथ्या बिंदूसाठी निर्देशक घेऊया. समजा x बरोबर आहे 3 वजा y बरोबर 3 वजा 2 गुणिले 3. 3 वजा 3 दोणी 6. 6 मधनं 3 गेले, 3 राहिले, -3 राहिले. आणि वजा y बरोबर -3 म्हणून y बरोबर किती झाले 3 झाले. तर या बिंदूचे निर्देशक झाले 3, 3. अशा पद्धतीने हे बिंदू निर्देशक दोन्ही समीकरणासाठी आपल्याला प्राप्त झाले आहेत. मागच्या समीकरणाप्रमाणे आलेख कागदावर x आणि y अक्ष आखून घेऊया. मधोमध x अक्ष आणि हा y अक्ष. प्रमाण तेच असेल.
प्रत्येक अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. चला पहिला बिंदू निर्देशक पाहूया. पहिल्या समीकरणाचा पहिला बिंदू निर्देशक 0, -2 0, -2 y अक्षावर -2 खाली येते 0, -2. दुसरे बिंदू निर्देशक 1, 1 1, 1 म्हणजे हा बिंदू इथं प्राप्त होतो 1, 1. तिसरा बिंदू आहे -1, 5 -1 x, -1, -5 -1, -5 इथे प्राप्त -1, -5. त्याच्यानंतर चौथा बिंदू आहे 2, 4 2 x निर्देशक 2 y निर्देशक 4. अशा पद्धतीने पहिल्या समीकरणाचा आलेख प्राप्त करण्यासाठी आपल्याला चारही बिंदूंना रेषा काढायची आहे. रेषा काढूया. अशा पद्धतीने आपल्याला पहिला समीकरण 3x - y बरोबर 2 3x 3x - y बरोबर 2 या रेषेचा आलेख प्राप्त झालेला आहे. याचप्रमाणे आपण दुसऱ्या रेषेचे बिंदू निर्देशक घेऊया आणि रेषा स्थापन करू. दुसऱ्या समीकरणाचे बिंदू निर्देशक आहे 0, -3 पहिला निर्देशक 0, -3 0, -3 0, -3. दुसरा बिंदू निर्देशक 1, -1 1, 1, त्याच्यानंतर तिसरा बिंदू आहे 2, 1 हा इथं प्राप्त होईल 2, 1. चौथा बिंदू 3, 3 3 x निर्देशक y निर्देशक 3, 3, 3. आता या चारही बिंदूतून जाणारी आपण रेषा काढूया. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या रेषेचं समीकरण आलेख प्राप्त झालेला आहे. दुसरी रेषा इथे प्राप्त झालेली आहे 2x - y 2x - y बरोबर 3. आता पहा या दोन्ही रेषा एकमेकींना जिथे छेदलेल्या आहे तो छेदनबिंदू आहे x निर्देशक पाहायचा. आधी सुरुवातीला x निर्देशक x निर्देशक 1 आहे आणि y निर्देशक किती आहे -1 आणि -5. हा आधीचाच बिंदू आहे आपल्या समीकरण 1 साठीचा. -1 म्हणजे या समीकरणा एक सामायिक समीकरणाची उकल किती मिळाली
वजा 1, वजा 5. आता तुम्ही स्वतः या निरसन पद्धतीनं मिळालेल्या समीकरणाची पडताळा घेऊन उकलीचा पडताळा घ्यायचा आहे. यानंतर पाहूया 5वं उदाहरण. 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि दुसरं एक समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 9 बरोबर 0. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. चला पहिल्या समीकरणासाठी बिंदू निर्देशक स्थापन करूया. 3x वजा 4y बरोबर वजा 7. समीकरणांची थोडी मांडणी बदलून घेऊया. मागच्या समीकरणात जसं केलं होतं तसं 3x वजा 4y बरोबर वजा 7 वजा 4y बरोबर वजा 7 वजा 3x. आता इथं चिन्ह बदलू शकतो. ऋण ऋण आहेत, हे धन करू. धन 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 म्हणजे 4y बरोबर 7 अधिक 3x किंवा 3x अधिक 7 ही घेऊ शकतो. म्हणजे y बरोबर काय मिळेल? y बरोबर 7 अधिक 3x भागिले 4. आता या समीकरणामध्ये उकल काढत असताना बिंदू निर्देशकाने एक गोष्ट लक्षात घ्यायची, x ची किंमत अशी घ्यावी लागेल की ती संख्येला जी संख्या प्राप्त होणार आहे 7 अधिक 3x त्यातनं ती 4 न भाग जाणारी असावी. आता एक एक बिंदू निर्देशक घेऊया आपण. सुरुवातीला घेऊया आपण वजा 1. x निर्देशक घेऊया वजा 1. म्हणजे 7 अधिक 3 गुणिले वजा 1 भागिले 4 म्हणजे 3 गुणिले वजा 1 वजा 3 झाले. 7 वजा 3 छेद 4. 7 मधनं 3 गेले 4 झाले. 4 छेद 4 म्हणजे आपल्याला किती 4 छेद 4 म्हणजे y ची किंमत 1 प्राप्त झाली. y निर्देशक 1 म्हणजे बिंदू निर्देशक झाले वजा 1,1. आता समीकरणामध्ये x ची किंमत परत अशी घ्यायची आहे की ती 4 न भाग जाणारी असावी. दुसऱ्या आपण समजा तर x ची किंमत घेऊया 3. 3 इथे लक्षात घ्यायचं 3 त्रिक 9. 9 आणि 7 16 म्हणजे 4 न भाग जाणारी आहे. लक्षात घेऊनच मग x ची किंमत घ्यायची आहे. y बरोबर 3x अधिक 7 अथवा 7 अधिक 3x भागिले 4. x बरोबर आपण ठेवलेले आहे 3. 3 गुणिले 3 अधिक 7 भागिले 4 म्हणजे 9 अधिक 7 भागिले 4. 9 आणि 7 16 झाले. 16 छेद 4 म्हणजेच y ची किंमत किती आली? 4 16 4.
म्हणजे निर्देशक काय झाले 3,4. त्याच्यानंतर सोयीचीच किंमत घ्यायची आहे आपण. शक्यतो दशांशात येणार नाही अशा पद्धतीने घ्यावं. दशांशात आले तरीही काही हरकत नाही, त्यानुसार आपण आलेख काढू शकतो बिंदू निर्देशक. x ची किंमत घेऊया 7. पहा लक्षात घ्या 7 7 21 21 अधिक 7 28. 4 च्या पाड्यात 4 न भाग जाणारी संख्या आहे. 4 7 28 म्हणून आपण y बरोबर 3x अधिक 7 भागिले 4. 3 गुणिले 7 अधिक 7 भागिले 4. 7 21 अधिक 7 छेद 4 28 छेद 4. 4 7 28 म्हणून y बरोबर 7 प्राप्त. म्हणजे बिंदू निर्देशक 7,7. त्याच्यानंतर घेऊया चौथा बिंदू निर्देशक. समजा 9 घेतला, 9 त्रिक 27. 27 आणि 7 म्हणजे -9 घेऊ शकतो आपण. -9 y बरोबर 3 गुणिले -9 अधिक 7 भागिले 4. 9 त्रिक 27 -27 अधिक 7 भागिले 4. आता इथे वजा बाकी होईल. 27 मधनं 7 गेले, किती राहिले 20 राहिले. 4 पंचे 20 म्हणजे y ची किंमत किती आली -5. अशा पद्धतीने पहिल्या समीकरणाचे हे 4 बिंदू निर्देशक प्राप्त झाले. आता या समीकरणात सुरुवातीच्या समीकरणामध्ये कोणतेही x चे निर्देशक घेतले तर चालत होते, पण इथे शक्यतो 4 न भाग जाणाऱ्या संख्या निर्देशक घेऊनच मांडणी करायची आहे. -9, -5. चला आता दुसरं समीकरण घेऊया. 5x - 2y बरोबर 0. समीकरण 1 आणि हे समीकरण 2. यालाही मांडणी आपण त्याच्याप्रमाणेच करून घेऊया. पहिल्या जसे समीकरणाची घेतली होती अगदी तशीच मांडणी करूया. y 5 बरोबर 5x बरोबर -2y आहेत. 5x याला आपण लिहू शकतो 5x समीकरण सुरुवातीला 5x - 2y बरोबर 0 आहे. तर याला मांडणी असं करू -2y बरोबर हे 5x इकडे गेले, काय झाले -5x. 0 - 5x म्हणजे अर्थात दोन्ही साईडला ऋण संख्या आहे म्हणून धन करू. y बरोबर 5x छेद 2 म्हणजे x ची किंमत अशी ठेवायची आहे की जी 2 न भाग जाणारी असावी. पहिला घेऊया आपण सुरुवातीला. x ची किंमत 0 घेतलं तरी चालेल, म्हणजे 5 गुणिले 0 भागिले 2 म्हणजे 0 भागिले 2. y ची किंमत किती प्राप्त झाली? y बरोबर झाले 0. x ची किंमत 0 असताना y ची किंमतही 0 असेल. म्हणजे 0, 0 हा पहिला बिंदू निर्देशक झाला आपला. त्याच्यानंतर पाहू दुसरं. y बरोबर 5x छेद
2. आता इथे कोणताही अंक घेऊ शकतो आपण. 2 जो 2 न भागलेला असणार. 2 घेतलात तर काय येईल? 5 गुणिले 2 भागिले 2 म्हणजेच y बरोबर किती झाले? 5. बिंदू निर्देशक 2,5. याचप्रमाणे आता तिसरा बिंदू घेऊया. वजा y2 घेतला तरी चालेल. y बरोबर 5x भागिले 2. वजा 2 घेतले तरी चालतात. y बरोबर 5x म्हणजे वजा 2 छेद 2 2 कटले म्हणजेच y बरोबर वजा 5 वजा 5 वजा 2 वजा 5. याच्यानंतर आपण मोठा अंकही घेऊ शकतो. 4 घेतला म्हणजे 5 दुनी 10. खूप मोठा अंक त्या आलेखाच्या बाहेर जात असेल तर आपण एखादा अंक दशांशापर्यंत येईल अशा पद्धतीनेही घेऊ शकतो. समजा आपण 1 घेतले तर काय येईल? y बरोबर 5x छेद 2 म्हणजेच 5 गुणिले 1 छेद 2 5 भागिले 2 2 भाग बेदुरी 4 बेपंच 10. एखादा अंक हरकत नाही दशांशापर्यंत. y बरोबर किती येईल? 2.5. किंवा इथं आपण कोणताही अंक मोठा अंक सुद्धा घेऊ शकतो. y बरोबर इथं किती आले बिंदू निर्देशक? 1, वजा 2.5. आता आपण या बिंदू निर्देशकाच्या सहाय्याने आलेखाच्या रेषा काढूया. आलेख कागदावर तेच मागच्याच पद्धतीनुसार x निर्देशाक, x अक्ष, y अक्ष, प्रमाण तेच 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. चला पहिला बिंदू निर्देशक आहे वजा 1,1 वजा 1. पहिल्या रेषेसाठी वजा 1,1 हा बिंदू इथं मिळेल. वजा 1,1. त्याच्यानंतर दुसरा बिंदू आहे 3,4. x अक्षावर 3 आणि y अक्षावर इथं पर्यंत 4. हे झालं 3,4. त्याच्यानंतर आहे तिसरा बिंदू 7,7. इथं वर जाईल थोडासा 7,7. त्याच्यानंतर वजा 9, वजा 5. x अक्षावर वजा 9 इकडे आहे. तिसऱ्या चरणात येईल हा बिंदू वजा 9, वजा 9, वजा 5. अशा प्रकारे आपल्याला 4 बिंदू प्राप्त झालेले आहेत. या 4ही बिंदूतून जाणारी एक रेषा काढू. अशा पद्धतीने आपल्याला पहिलं रेषेचं समीकरण 3x वजा 4y बरोबर वजा 7 या समीकरणाची रेषा प्राप्त झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी रेषेचे आलेख काढूया. बिंदू निर्देशक पहिला निर्देशक आहे 0,0, दुसरा 2,5. पहिला 0,0, दुसरा 2,5.
हा इथे 2,5. तिसरा वजा 2, वजा 5. वजा 2, वजा 5 खाली तिसऱ्या चरणात वजा 2, वजा 5. त्याच्यानंतर चौथा बिंदू आहे 1,2.5. x निर्देशक घेऊ 1 आणि y निर्देशक 2.5. हे इथं येईल. 3 आणि 2 च्या मधली रेषा तुमच्या आलेख कागदावर छोट्या ज्या रेषा दिलेल्या आहेत तिथं राखा. 1,2.5. आता ह्या चारही बिंदूतून जाणारी रेषा काढू. अशा पद्धतीने आपल्याला दुसरे समीकरण 5x वजा 2y 5x वजा 2y बरोबर 0 या समीकरणाची रेषा प्राप्त झाली. आणि या पहा दोन्ही रेषा एकमेकींना ज्या बिंदूत छेदल्या आहे तो बिंदू आहे 1,2.5. आता एक x निर्देशक तिथे लक्षात घ्यायचा आणि y निर्देशक अंदाजे इथं मध्यभागी आहे 3 आणि 2 च्या मध्ये. म्हणजे या समीकरणाची उकल जी प्राप्त झालेली आहे आपल्याला ती उकल म्हणजे 1,2.5. आता ही उकल तुम्ही निरसन पद्धतीने समीकरणाची काढून पाहायची आहे. त्यानंतर पाहूया 6वं उदाहरण. 2x वजा 3y बरोबर 4. 3y वजा x बरोबर 4. चला पहिलं समीकरण घेऊया. 2x वजा 3y बरोबर 4. पहिल्या समीकरणाचे बिंदू निर्देशक स्थापन करूया. प्रथम याची मांडणी करून घेऊया. 2x वजा 3y बरोबर 4 म्हणजे वजा 3y बरोबर 4 वजा 2x. आता इथं चिन्हही बदलू शकतो. हे ऋण आहे हे धन करा, हे धन आहे ऋण हे धन. म्हणजेच काय झालं 3y बरोबर 2x अधिक वजा 4 असंही लिहिता येईल. म्हणजेच y बरोबर काय येईल 2x वजा 4 छेद 3. म्हणजे आता इथे x च्या अशा किमती ठेवायच्या आहेत की ज्या 3 न भाग जाणाऱ्या असाव्या. जी संख्या येईल ती 3 न भाग जाणारी असावी. आता सोयीच्या किमती ठेवू सुरुवातीला आपण. समजा x ची किंमत आहे वजा 1. काय येईल मग x बरोबर 2 गुणिले वजा 1 वजा 4 छेद 3. म्हणजेच वजा 2 वजा 4 भागिले 3 वजा 6 वजा वजाची बेरीज होईल वजा 6 छेद 3 म्हणजेच 3 दोन्ही 6. y ची किंमत किती आली वजा 2. म्हणजे y निर्देशक किती आला वजा 2. बिंदू निर्देशक वजा 1, वजा 2 असे प्राप्त होते. त्याच्यानंतर आपण पाहूया दुसरा बिंदू. समीकरण तसंच मांडून घ्यायचं आहे या स्वरूपात. y बरोबर 2x वजा 4 छेद 3. आता अंक इथं घेऊया आपण
समजा 2 घेतला, x ची किंमत 2 ठेवली, तर काय होईल? 2 गुणिले 2 वजा 4 भागिले 3 म्हणजे 4 वजा 4 छेद 3 म्हणजे 0/3 y ची किंमत किती आली? 0. हे दुसऱ्या बिंदूचे निर्देशक झाले 2,0. तिसरा बिंदू घेऊया. सोयीचा समजा आता 5 असेल, 5 y बरोबर 2x वजा 2x वजा 4 छेद 3 2 गुणिले 5 वजा 4 छेद 3 10 वजा 4 छेद 3 10 मधनं 4 गेले 6 राहिले 6 छेद 3 म्हणजे y ची किंमत किती आली? 3 दोन्ही 6 2 आली. म्हणजे हे निर्देशक झाले 5,2. त्यानंतर घेऊया चौथा बिंदू. इथे सोयीचा बिंदू घेऊया. समजा इथं वजा 7 घेतला, y बरोबर 2x वजा 4 छेद 3 2 वजा 7 वजा 4 भागिले 3 7 दोन्ही 14 वजा 14 वजा 4 भागिले 3 14 आणि 4 18 वजा 18 छेद 3 म्हणजेच y ची किंमत किती आली? 3/18 वजा 6. अशा पद्धतीने बिंदू निर्देशक प्राप्त झाले -7, वजा 6. आता याचप्रमाणे दुसऱ्या समीकरणासाठी आपण बिंदू पाहूया. बरोबर 4 हे दुसरे समीकरण. अशा पद्धतीने आता दुसरं समीकरण घेऊया. 3y वजा x बरोबर 4. दुसऱ्या समीकरणाची मांडणी मागच्या प्रमाणे करून घेऊया. 3y बरोबर 4 अधिक इकडे गेल्यानंतर x येते, म्हणजेच y बरोबर किती येईल? 4 अधिक x छेद 3. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 3 न भाग जाणारी संख्या 4 मध्ये अशी संख्या मिसळायची की जी 3 न भाग जाणार आहे. पण पहिले घेऊया, समजा वजा 1 असेल तर काय येईल? मग 4 वजा 1 छेद 3 म्हणजे 4 मधनं 1 गेले 3 राहिले 3 छेद 3. y बरोबर काय? 3 भागिले 3 म्हणजे 1. y ची किंमत किती आली? 1. अशा पद्धतीने वजा 1,1 हे पहिल्या बिंदूचे निर्देशक असतील. आता दुसरा बिंदू घेऊया. समीकरण याच पद्धतीने लिहून घ्यायचं. y बरोबर 4 अधिक x छेद 3. x ची किंमत ठेवूया. आता समजा इथं 2 ठेवू. 4 अधिक 2 भागिले 3 म्हणजे 4 आणि 2 6 भागिले 3 3 दोन्ही 6. y ची किंमत किती आली? 2. बिंदू निर्देशक झाले 2,2. तिसरा बिंदू घेऊया. y बरोबर 4 अधिक x भागिले 3. समजा तिसरा बिंदू आहे 5. 4 अधिक 5 छेद 3. 4 आणि 5 9 छेद 3 म्हणजेच y बरोबर 3 त्रिक 9. निर्देशक 5,3 असते. त्याच्यानंतर चौथा बिंदू घेऊया.
समजा हा -4 घेतला, काय होईल? y बरोबर 4 अधिक x भागिले 3. 4 - 4 भागिले 3. 4 मधनं 4 गेले, 0 राहिले, म्हणजेच y ची किंमत किती आली? 0. 0/3 म्हणजे 0 - 4,0. अशा पद्धतीने आपल्याला ह्या एक सामायिक समीकरणांच्या आलेख काढण्यासाठी जो बिंदू निर्देशक प्राप्त झालेले आहेत, दोन समीकरणांचे दोन प्रकारामध्ये बिंदू निर्देशक दिलेले आहेत. या बिंदू निर्देशकाच्या साहाय्याने आता तुम्हाला आलेख काढायचा आहे. ठीक आहे. आज सराव संच हा पूर्ण झालेला आहे. बाकीचा भाग आता पुढच्या तासात पाहू.